सरपंच असतील, उपसरपंच असतील, लिंबगणेशचे माझे सहकारी रोकडे साहेब, आमचा बीट अंमलदार डॉक्टर साहेब, सर्वांची नावं आता घेत नाही. सर्व प्रतिष्ठित नागरिक आहात, अंजनवतीचे लोक आहेत, मुळूकचे लोक आहेत, पोखरीचे लोक आहेत आणि लिंबगणेश. मी नवीन होतो, माझा पहिलाच हे होता, इथला बंदोबस्त होता. मला तेवढा काही अंदाज नव्हता. तुमच्या सूचनेप्रमाणे, तुमच्या सहकार्याने मी बऱ्यापैकी चांगला करायचा प्रयत्न केला. यावर्षी मला थोडासा अंदाज आहे की काय होतं, काय अडचणी येतात आणि कुठे क्लॅशेस होतात. जास्त करून आधीच्या जे रेकॉर्ड पाहिलं मागच्या वर्षीचं, तर 7 ते 8 चोऱ्या झाल्या होत्या. मागच्या वर्षी 1 चोरी झालेली फक्त, ते माझ्याकडे नोंद आहे. 1च चोरी झालेली. मी एलसीबीचा स्टाफ बोलवला होता आणि मला तेवढा अंदाज नव्हता की अचानक एवढी गर्दी झाली. प्रत्येकाचा सण आहे, प्रत्येकाची यात्रा आहे, प्रत्येक जणाला वाटतं आपण गणपतीचं दर्शन घ्यावं, प्रत्येकाला वाटतं आपण कुठंतरी पुढे यावं. म्हणजे यामध्ये लिंबगणेशच नाही, अंजनवती असेल, बोरखेड असेल, मुळूक असेल, पोखरी असेल, पलीकडचे 2-3 गावं असतील, आजूबाजूचे जवळपास 10 ते 12 गावाचा हा उत्सव आहे. म्हणून आता तुमच्या ज्या सूचना आहेत त्या सूचनाप्रमाणे मी काय काय करता येईल ते सांगतो. आधी तर आपल्याकडे काय अलंकारची सूचना बाबत ते अतिपुजारी आहेत आपले, त्यांनी ज्या सूचना मांडलेल्या अलंकार सुरक्षा. तर अलंकार जे सुरक्षा आहे, तर रात्रीच्या ज्या वेळ आहे, दिवसभर आमचे स्टाफ राहील, बंदोबस्त राहील, आमची पेट्रोलिंग राहील, कारण मला पोळ्याचा बंदोबस्त आहे उद्याचा. गणपती आपल्यासोबत आपले जवळपास 90 ते 91 गावामध्ये गणपती बसतात. आपले 10 गाव जर सोडले तर 81 गाव उरतात. मग मला प्रत्येक ठिकाणी बंदोबस्त द्यावा लागतो, मला प्रत्येक ठिकाणी मिटिंग घ्यायला जायच्यात. बीड जिल्ह्यातला जे मोठे सण जर आपण ठरवले, तर एक टेंबा गणपती आणि आपला लिंबगणेश गणपती हे 2 मोठे उत्सव असतात. मी आज खूप प्रयत्न केला, 10चा 11 केलं. मी डॉक्टर साहेबांशी बोललो, हरिओमशी बोललो, मी डीवायएसपी साहेब किंवा ऍडिशनल एसपी मॅडम ह्या मिटिंगला येतील का, हा मी खूप प्रयत्न केला. म्हणून मी 1 तास घेतला एक्स्ट्रा की त्यांनी यावं आणि आपल्या अडचणीशी त्यांनी चर्चा करावी. मला माहितच आहे, तरी पण मी यात्रेच्या वेळेला किंवा यात्रेच्या आधी किंवा विसर्जनाच्या आसपास एसपी साहेब येतील का हा प्रयत्न करतो, जेणेकरून त्यांना आपल्या उत्सवाचं, आपल्या यात्रेचं दर्शन होईल, देवाचं दर्शन होईल आणि आपली पारंपरिक जी यात्रा आहे, आदर्श यात्रा आहे, ही यात्रेचं दर्शन होईल. कीर्तनाच्या वेळेला 10 ते 11 वाजेपर्यंत आमचा स्टाफ राहील. मी एक्स्ट्रा स्टाफ देतो सप्त्यासाठी पण आणि यासाठी. आणि विषय काय होईल, होमगार्ड जास्त असतील माझ्याकडे, तुम्हाला इथं होमगार्ड जास्त मिळतील सुरुवातीला. आणि ज्या यात्रेच्या वेळेला मी तर स्वतःच असतो इथं, रोकडे साहेब असतील. आणि महिला जे आहेत, मागच्या वेळेला आपल्या पोलीस स्टेशनला 3च महिला होत्या पूर्ण वर्षभर. 3 महिलांवरच आपलं पोलीस स्टेशन चाललं. ह्यावेळेस मी एसपी साहेबांना विनंती करून एक्स्ट्रा महिला घेतल्यात. होमगार्ड महिला पण आपल्याकडे येतील. म्हणून मी इथं आपल्या गणपतीला, आपल्या मिरवणुकीला, आपल्या छबिनेला जास्तीत जास्त महिला कशा राहतील, कमीत कमी 10 तरी महिला असाव्यात, हे माझं टार्गेट राहील. होमगार्ड आणि पोलीस महिला मिळून, आणि 1 महिला अधिकारी पण आपल्याकडे आलेले आहेत. तर आपल्याला ते महिलांचा प्रॉब्लेम तुमचा सुटून जाईल. माझ्याकडेच नाही तर मी महिला कुठून देऊ. म्हणून मला अडचण आली. ह्या वर्षी मी एसपी साहेबांशी बोलून पूर्तता केलेली आहे. त्यानंतर दारू महिला बंदोबस्त झाला, रहाट पाळण्याचा बंदोबस्त. तर रहाट पाळण्याचा मला ग्रामपंचायतला एक छोटीशी सूचना आहे माझी. रहाट पाळण्याची जी सिक्युरिटी, ती सिक्युरिटी सर्टिफिकेट ते घेत नाहीत. जर तिथे एखादा ऍक्सिडेंट होतोय, कारण ज्यावेळेला आता इथं मोरगावला यात्रा झाली, यात्रेला मी स्वतः माझे फॅमिली सहित मी आलो होतो. मागच्या वर्षी मी फॅमिली सहित दर्शन घेऊन गेलो इथून. तर त्यावेळेला काय होतं की जी रहाट पाळण्याची म्हणा किंवा तिथल्या ज्या बाकीचे जे खेळ असतात त्याची सिक्युरिटी राहत नाही. आणि एखादी जर दुर्घटना होऊ नाही झाली, गणपतीच्या आशीर्वादाने काय होणार नाही, पण जर झाली तर याला जबाबदार धरायचं कुणाला? ग्रामपंचायतला कशासाठी धरायचं? त्यांना तुम्ही तसे सांगा, तुम्ही सूचना करा. आम्ही पण सूचना करतो की आम्हाला सिक्युरिटी सर्टिफिकेट द्या, जेणेकरून तिथे ऍक्सिडेंट होणार नाही. नाहीतर पोलीस बंदोबस्त उभा राहील आणि कोणीतरी पडेल, हात मोडेल, पाय मोडेल, आणि त्यावेळेला मग करायचं काय?